नमस्कार, TNN 24 न्यूज में फिर एक बार आपका स्वागत है। मैं हूं रियाज शेख। आप देख रहे हैं TNN 24 न्यूज चैनल पे ताजा तरीन खबरें। तो चलिए शुरू करते हैं दुनिया की वो ताजा तरीन खबरें जिसे आप देखना चाहते हैं। तो बने रहिए मेरे साथ और देखते रहिए TNN 24 न्यूज रियाज शेख के साथ। लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। आपण पाहिलं की देशभरात ज्या निवडणुका होतात त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग निवडणुकांना सामोरी जाते आणि ज्याची देशात सत्ता आहे त्या पक्षाच्या हिताचं काम करते अशी स्थिती या देशात आहे। आणि याचा विरोध म्हणून आज देशभरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जागतिक मतदार दिनी मतदाराचा अधिकार अबाधित राहावा, मतदाराला न्याय मिळावा, मतदाराच्या म्हणण्यानुसार बॅलेट पेपरनं व्होटिंग व्हावं यासाठी आंदोलन देशभरात होत आहे। नागपुरात सुद्धा हे आंदोलन होत आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना नागपूरच्या वतीनं निवेदन देऊ की आपण येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्या, हेच निवेदन आम्ही देणार आहोत। कार्यालयावर आलेला आहे। सरकारच्या निवडणूक आयोगानं पुढील सर्व निवडणूक घ्यावी आणि लोकांच्या मागणीला उचित असा प्रतिसाद द्यावा। जागतिक मतदार दिन आहे आणि मतदारांचा हक्क हा मारला गेला नाही पाहिजे। मतदार जर ईव्हीएमच्या विरोधात असेल, बॅलेट पेपरने मतदान होण्याची मागणी करत असेल तर निवडणूक आयोगाने ती मागणी मान्य करावी। यासाठी काँग्रेस पक्षानं राज्यभर देशभर आंदोलन चालवलं आहे आणि नागपूर शहरातर्फे आम्ही सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की या जागतिक मतदानाच्या दिवशी सरी मतदारांचा हक्क अबाधित राहील असं कार्य आपण करावं आणि ईव्हीएमच्या विरोधातलं शिष्टमंडळ आज भेटणार आहे।